पनवेल रेल्वे स्टेशनला आहे. आता आपण बघितलं ना, जवळजवळ संध्याकाळचे 9:30 वाजलेत आणि पनवेलला सुद्धा अजिबात पाऊस नाही आहे. दिवसभर मळं होतं, पण इकडे आल्यानंतर पनवेलला असं वाटतं की दिवसभर पाऊस पडलेला नाही आहे आणि वातावरणामध्ये थोडी हीट आहे, थोडी गरमी वाटते, गारवा नाही आहे. पनवेल रेल्वे स्टेशनला तुम्ही उभा असलात ना, तुम्ही जवळून विमान बघू शकता. आता अजिबात पाऊस नाही आहे. मी आता पनवेल रेल्वे स्टेशनलाच आहे. गांधीधामची एक्सप्रेस आहे, त्या बाजूला लागले आणि इथून थोडं आम्हाला पुढे जाऊन वरती ब्रिजवरती जायचं आहे. पनवेल रेल्वे स्टेशनचा सरकता जो जिना आहे ना, त्याच्यावरनं आम्ही जातो आहे आणि पनवेल सरकता जिना बसल्यापासून थोडा त्रास वाचला आहे जिना चढायचा. मी आता ऐरोलीला आहे आणि नवी मुंबईला अजिबात पाऊस नाही. परवा पाऊस पडला होता, काल आणि आज अजिबात पाऊस नाही आहे. आता जवळजवळ बघितलं तर 11:15 वाजायला आले आणि पूर्ण ऊन पडलं आहे. मी आता ऐरोली रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आहे. या बाजूला आपण बघितलं रिक्षा स्टँड वगैरे आहे. तर पुढचं मी रिक्षा पकडून मी आता दिघ्याला जाणार आहे. आणि कोकणामध्ये आपण बघितलं ग्वागर साईडला परवा मुसळधार पाऊस पडला आणि काल आणि आज पण आपल्या साईडला म्हणजे ग्वागर साईडला, चिपळूण साईडला पाऊस नाही आहे. पाऊस अचानक गायब झाल्यामुळे थोडी चिंता आहे. पाऊस आज सकाळपासून अजिबात पडलेला नाही आहे. रेल्वे स्टेशनच्या तुम्ही बाहेर आलात ना, तर इथूनच आपल्याला बऱ्याचशा शेअरिंग रिक्षा वगैरे पाहायला मिळतात. तर आकाशाकडे बघितलं ना, थोडं मळपचं वातावरण आहे, म्हणजे थोडे काळे ढग दिसत आहेत आकाशामध्ये पावसाचे, पण पाऊस काही सकाळपासून पडलेला नाही आहे. काल दिवसभर पण आपण बघितलं थोडा रिमझिम पाऊस पडला. काल आणि आज जवळजवळ पाऊस नाहीच असं म्हणायला तरी चालेल, कारण की परवा 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडला होता, पण आज अजिबात पाऊस नाही आहे. ऐरोलीला शेअरिंग रिक्षा पकडले आणि तिथून आज वाटलं होतं मुंबईला यायला थोडी चिंता वाटत होती की मुसळधार पाऊस असेल तर कसं थोडं फिरायचं वगैरे, पण काल आणि आज अजिबात पाऊस नाही आहे. पहिला 2-3 दिवसापूर्वी आपण चिपळूण ग्वागर साईडला मुसळधार पाऊस पुढे होता, पण आज नवी मुंबईमध्ये आपण बघितलं तर अजिबात पाऊस नाही आहे. वातावरण पूर्ण आहे ते निरभ्र दिसतं आहे, म्हणजे काही प्रमाणामध्ये ढग आहेत. आता 2 मिनिटांमध्येच आपण दिघ्याला पोहोचू आणि वातावरण थोडी चिंतेची बाब आहे, कारण की जवळजवळ जून महिना मला तरी अजून सुद्धा पाऊस नाही यावर्षी. आपण बघितलं लोटवे पाडीचे असतील, त्यानंतर बरेचसे जे कारखाने आहेत ते बंद पडले. ऐरोली रेल्वे स्थानकामध्ये जवळजवळ मला वाटतं 2-3 वर्षाने मी आलो आहे, कारण की ज्या वेळेला मी मुंबईला जॉबला होतो त्यावेळेला रेग्युलर प्रवास असायचा या रूटने. इकडे ऊन पडलं आहे. आपण आकाशाकडे बघितलं तर काही प्रमाणात आपल्याला थोडे ढग दिसत आहे, तरीसुद्धा आता ऊन पडलेलं आहे. सकाळपासून अजिबात पाऊस नाही आणि कालचा दिवस बघितलं तरी पण काल थोडा तुरळक पाऊस पडला होता, आजसुद्धा पाऊस नाही आहे. थोडं या बाजूला सुद्धा बघितलं तर थोडं आकाशामध्ये असे पांढरे ढग दिसत आहेत आणि थोडं ऊन पडायला सुद्धा सुरुवात झाली आहे. ठाणे रेल्वे स्टेशनला आहे. आपण इथं बघितलं तर ठाणे महानगरपालिकेची बस सेवा आहे, तिचा इथे स्टॉप आहे. आणि आजसुद्धा बघितलं तर मुंबईला, नवी मुंबईला, ठाण्याला अजिबात पाऊस नाही आहे. पूर्ण आकाशाकडे बघितलं तर निरभ्र दिसतं आहे, पावसाची अजिबात लक्षणं दिसत नाही आहे. 2-3 दिवसापूर्वी दिवसभर पाऊस लागला होता ठाण्याला वगैरे, पण आज बघितलं तर अजिबात पाऊस नाही आहे आणि वातावरण पूर्ण मे महिन्यासारखं झालं आहे. थोडी गरमी वाढली आहे, कडक ऊन नाही आहे, थोडं मळब येतं आहे मध्येच, पण आपण बघितलं तर वातावरण पूर्ण आता बदलत चाललं आहे. जे गार वातावरण होतं परत एकदा गरमी जाणवायला लागलेली आहे. इथून खाली उतरलं की आपल्याला शिडकोकडे जाता येईल. पूर्ण ह्या ठाणे महानगरपालिकेची बस सेवा आहे ते आपण पाहू शकतो. आणि आकाशाकडे बघितलं ना, पूर्ण आपल्याला निरभ्र दिसतं आहे आकाश. आणि आता थोडं ऊनसुद्धा पडलं आहे. संध्याकाळची जवळजवळ 4:30 वाजायला आलेले आहेत आणि पावसाची चिन्ह अजिबात दिसत नाही आहेत. पूर्ण वातावरण बदलून गेलं आहे. आणि ह्या साईडला आपण बघितलं तर हे ठाणे रेल्वे स्टेशन आहे, पूर्ण ही पटरी आहे आणि ह्या बाजूला आपल्याला खाली उतरायचं आहे. आपल्याला तिथे शिडकोची जी सेवा आहे, बस सेवा, तिथे जायचं आहे. मी आता ठाण्यामध्ये आहे. ठाणे मार्केट आहे, त्या मार्केटच्या परिसरामध्ये आहे. आपण इकडे बघितलं तर ह्या बाजूला आहे ना, जे कुंजविहार वडापाव सेंटर आहे प्रसिद्ध, ते सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या आकाशामध्ये बघितलं तर अजिबात पाऊस नाही आहे. पूर्ण आजचा दिवस अजिबात पाऊस पडलेला नाही आहे. पूर्ण आकाश निरभ्र आहे. थोडी गरमी वाढत चालली आहे. आज दिवसभर तर पाऊस लागलाच नाही, आता थोडी गरमी वाढायला लागली. मी आता कालेरला आहे. ठाण्यापासून 45 मिनिटं अंतरावरती कालेर गाव आहे. कालेरला आलो आहे मी आणि पूर्ण वातावरण बदलून गेलं आहे. 2 दिवसापूर्वी थोडं वातावरण बदललं होतं, पूर्ण गार वाटत होतं. असं वाटत होतं की आता मान्सून चालू झाला आहे, कंटिन्यू पाऊस पडत राहील. पण अचानक पावसाने पूर्ण परिस्थिती बदलून टाकली. साईडला बघितलं तर आपण थोडं मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक झालं आहे. अजून आपल्याला 10-15 मिनटं फक्त प्रवास करायला लागेल. त्यानंतर आम्ही कालेरला पोहोचू आणि तिथून परत रिक्षा करून आम्हाला पुढे जायचं आहे. तर आकाशाकडे थोडं तुम्हाला दाखवतो.
पूर्ण निरभ्र आहे आकाश. पावसाचे ढग वगैरे अजिबात दिसत नाही. रात्रीचे 8 वाजलेत आणि मी भिवंडीमध्ये आहे, कालनेर बंदरावरती. आज आपण बघितलं तर दिवसभर पाऊस नव्हता, कालसुद्धा पाऊस नव्हता. जवळजवळ मुंबईला आपण बघितलं तर पाऊस गायबच झाला आहे. 2 दिवसापूर्वी अगोदर मुंबईला, नवी मुंबईला पाऊस पडला होता. आपल्या साईडला कोकणात, वाघर चिपळूण साईडला पण पाऊस पडला होता. पण काल आपण बघितलं तर कालपासून पाऊस नाही आहे, आजसुद्धा पाऊस नाही आहे. आणि पूर्ण वातावरण बघितलं तर थोडा वारा सुटला आहे, गार वारा. पण आज दिवसभर थोडं ऊन पडल्यामुळे गरमी थोडी जाणवत होती. जे कालेर बंदर आहे तिथं आपल्याला इथे जेटी दिसते आणि इथे रेती वगैरे काढली जाते मोठ्या प्रमाणावरती. तर याला रेती बंदर बोलतात कालेरमधलं. आपण थोडं तुम्हाला झूम करून दाखवतो. त्या बाजूला आपल्याला ज्या बिल्डिंग्स वगैरे आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती आपण ह्या कालेरची खाडी आहे त्या खाडीच्या तीरावरती आपण पाहू शकतो. मस्त वातावरण आहे, पूर्ण गार वारा सुटला आहे. आणि ह्या साईडला आपल्याला मोठा टोली जंगल इमारती पाहायला मिळतात. आणि ह्या बाजूला तिथे मोठं मैदान आहे आणि पलीकडच्या बाजूला गेल्यावरती आपल्याला हायवे जाताना हायवे मिळतो.